अमरावतीच्या शिवणगावमध्ये पुन्हा भूकंप सदृश धक्के. 3 महिन्यात 4 भूकंप सदृश धक्क्यानं गावात भीतीचं वातावरण. अमरावतीच्या शिवणगावमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे झटके आले आहेत. सकाळी 12:07 हा झटका आला असून यापूर्वी बरोबर 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी हे झटके जाणवले होते. 3 महिन्यात 4 वेळा हे भूकंप सदृश धक्के जाणवल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महिन्याभरापूर्वी जिओलॉजिकल टीम सुद्धा शिवणगाव येथे येऊन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपास केला होता. मात्र कोणतीही ठोस माहिती पुढे आली नाही. त्यानंतर आता झटके येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनानं शिवणगाव, शिरसगाव, मोझरी या ठिकाणी भूकंप मापक यंत्र बसवण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप हे यंत्र बसवण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे हे यंत्र तातडीनं बसवण्याची मागणी सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली आहे. आज काय घटना झाली आणि याच्या आधी काय घटना झालेल्या आहेत? आज 12:07 पुन्हा सौम्य धक्का जाणवलेला आहे. याच्या आधी पण मागल्या महिन्यात 24 तारखेला 23-24 तारखेला लगातार 2-3 झटके जाणवले होते. त्याच्या आधी 1 महिन्या आधी पण झटका जाणवला होता. हा झटका असा होता, आपल्या इथून फतेपूर आहे, फतेपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहे. दिवालमध्ये कसे आपण कपाट करतोय की नाही, कपाट होतं कळप्याचं, त्याच्यावर भांडे होते, भांडे पडलेले आहे. मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले. झटका आला. त्याच्यानंतर इथल्या लड्डा हायस्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला. त्याच्यानंतर मी प्राचार्याला भेटण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत गेलो. जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा हायस्कूलमध्ये आलो. ते पण हजरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले. त्यांनी पण तेच सांगितलं की झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते. पण आतापर्यंत भूमापक केंद्र बसवलेलं नाही. आता पण मी फोन केला तर ते बोललेत की म्हणजे आता येणार, आपण केंद्र बसवूया 10 दिवसासाठी. मग शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी, म्हणजे जेणेकरून भूकंपात काहीतरी आम्हाला आधार होईल. कारण की लोक इतके भीतीचे निर्माण झालेले आहे, भीती सांगताच येत नाही. लोकांना एवढं झालं की महिना झाला की झटके येऊन राहिले, महिना झाला की झटके येऊन राहिले. म्हणून एवढंच सांगेल शासनानं जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावे ही विनंती. लोकनायक न्यूज